बरोबर. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आपण सुरू केलं होतं. आपण इंट्रोडक्शन त्याचं घेतलं होतं की लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणजे काय असतं. तर त्याचं जे स्टँडर्ड फॉर्म आहे ते ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0 आणि a आणि b 0 नाही पाहिजे, कारण a आणि b 0 झालं तर ते लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल, एक जरी 0 असेल तरी. आणि हे सगळं आपण बघितलं होतं की लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल जर असेल तर त्याला इन्फायनाइट सोल्युशन असतात, बरोबर की नाही. आपण बघितलेलं बघा, एक आपण इक्वेशन घेतलेलं आणि त्याला ओके नाही लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. मी स्क्रीन शेअर करते बघा, तुम्ही हे घेतलेलं आहे की लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचे इन्फायनाइट सोल्युशन्स असतात, हो की नाही. आठवते का. जसं x प्लस वाय इज इक्वल टू 5 असं समजा इक्वेशन आहे. दिस इज युअर इक्वेशन. दिस इज द लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. का, कारण याच्यामध्ये दोन व्हेरिएबल आहेत x आणि y आणि त्याच्यामध्ये a आणि b 0 नाहीये. a किती आहे त्याच्यामध्ये, a म्हणजे x चा कोइफिशियंट असतो, तो इथे काही नाहीये म्हणजे 1 असतो. आणि y चा पण कोइफिशियंट b असतो, तो पण इथे काही नाही म्हणजे इथे 1 आहे. 1 कन्सिडर करायचा. a पण 1 आहे, b पण 1 आहे, म्हणून तो 1 आपण लिहत नाही. फक्त x प्लस वाय लिहिला तर a आणि b 0 नाहीयेत, a 1 आहे, b पण. असा आपला फॉर्म आहे. आपला जे जनरल फॉर्म आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचा तो असा आहे. असा किंवा आपण सी या बाजूला घेतला तरी पण चालतं, पण ए आणि बी 0 नाही पाहिजे, ही आपली एक अट आहे. आणि व्हेरिएबलची जी डिग्री आहे ती 1 पाहिजे, हो की नाही. हे बघितलं होतं की नाही आपण एकदा पुन्हा रिवाइज करतोय. आठवते का काही. येस मॅम. येस मॅम. आठवत आहे बरोबर की नाही, हो किंवा नाही. हो. इथे आता मग आपण बघितलं होतं की हे जे x प्लस वाय इज इक्वल टू 5 हे एक लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे, बरोबर आहे. आणि आपण पाहिलं होतं की या इक्वेशनला इन्फायनाइट सोल्युशन्स असतात. या इक्वेशनला इन्फायनाइट सोल्युशन तर त्याला इन्फायनाइट सोल्युशन्स कसे असतात आपण बघितलं की 2x आणि y च्या व्हॅल्यूज 2 आणि 3 असू शकतात. आपण बघितलं की इक्वेशनचे सोल्युशन म्हणजे काय असतं, तर व्हेरिएबलच्या अशा व्हॅल्यूज ज्याने दोन्ही साइड इक्वल होतात, बॅलन्स होतं इक्वेशन सॅटिस्फाईड होतं. म्हणजे एक्स आणि वाय ची अशी कोणत्या व्हॅल्यूज मी टाकल्या की राईटला तर 5 आहे, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5, राईट साइडला 5 आहे आणि लेफ्ट साइडला एक्स प्लस वाय आहे. तर एक्स आणि वायच्या जागी कोणत्या आम्ही व्हॅल्यूज टाकेन की जेणेकरून दोन्ही साइड इक्वल होते. तर 2 3 x2 y3. त्यानंतर आपण खूप सारे सोल्युशन्स बघितलेले. आणखी कोणते कोणते सोल्युशन्स येणार या इक्वेशनला आपण बघितले होते बघा. कोणते कोणते सोल्युशन्स येणार. एक्स प्लस वाय जे 1 2 आणि 3 2,3 म्हणजे एक्स ची व्हॅल्यू 2 वाय ची व्हॅल्यू 3 हे तर एक सोल्युशन आहे. आणखी कोणतं सोल्युशन असेल मॅम. हा बोला. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5. एक सोल्युशन पाहिजे आपल्याला. सोल्युशन हा एक तर हे सोल्युशन आहे 2,3 का, कारण एक्सच्या जागी 2 टाकलं. वायच्या जागी 3 टाकलं आपण. तर या साइडचा लेफ्ट हँड साइडचा आन्सर किती येणार सांगा. ही लेफ्ट हँड साइड आहे आणि ही राईट हँड साइड आहे इक्वेशनची. राईट हँड साइडला तर 5 आहे, लेफ्ट हँड साइडला एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज अशा टाकायच्या की दोन्ही साइड इक्वल, LHS आणि RHS इक्वल झाली पाहिजे. मग एक्स आणि वायच्या कोणत्या कोणत्या व्हॅल्यूज आपण घेऊ शकतो. हा 2,3 तर आणखी कोणत्या घेऊ शकता. 1,4 घेऊ शकतो, बरोबर.
आणखी बघा 2,3 घेतली तर 3,2 पण घेऊ शकता, कारण 3,2 हे पण सोल्युशन असू शकतं. 3,2 आणि 2,3 हे दोन वेगवेगळे सोल्युशन्स आहेत. ऐकताय का सगळेजण? 4,1. 2,3 Yes. हा 1,4 4,1 पण होणार. आणखी कोणते सोल्युशन्स आहेत? आणखी कोणते सोल्युशन्स आहेत? 0,5 येणार, 5,0 -1,6 -1,6 पण किती येणार आन्सर? -1 5. आणि +6 केलं 5. याचा आन्सर सुद्धा 5 येतं बघा. -1,6 6,-1 है ना. आणखी कोणते सोल्युशन येणार? 2,7. हे सगळे -2,7. बरोबर, व्हेरी गुड. हो हो, -2,7 7, -2 -3,8 8,-3 8. असे या एका इक्वेशनचे असे खूप सारे सोल्युशन्स एका इक्वेशनचे आपण लिहू शकतो. बघा हे पण एक सोल्युशन मी लिहू शकते. कितीतरी सोल्युशन्स आहेत इथे. त्याचं मी 995 आणि 1,000 याचं पण आन्सर 5 येतं का? -995 Yes. आणि 1000 म्हणजे हे पण एक Yes, सोल्युशन ma'am. आहे त्याचं. असे इन्फायनाइट हा. सोल्युशन्स आहेत, खूप सारे सोल्युशन्स आहेत. हा. म्हणजे मला सांगण्याचं काय तात्पर्य आहे याच्यामध्ये, काय सांगायचंय मला तुम्हाला माहितीये का, की लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलचे इन्फायनाइट नंबर ऑफ सोल्युशन्स असतात. कळलं? लिनियर इक्वेशन इन 2 Yes. व्हेरिएबल तुम्ही जर कन्सिडर केलं तर त्याचे खूप सारे सोल्युशन्स असतात. कळलं? आता Yes. एवढं झाल्यानंतर आपल्याला आता बघायचंय सायमल्टेनियस इक्वेशन्स काय असतात. ऐकताय सगळेजण? Yes. तर आता आपल्याला काय बघायचंय? काय बघायचं आपल्याला आता? हे आपण केलं होतं लास्ट टाइम. आता आपल्याला सॉल्विंग सायमल्टेनियस इक्वेशन. आता आपल्याला ऍक्च्युली या धड्यामध्ये काय करायचं माहितीये का, धड्याचं नाव जरी लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल असलं, धड्याचं नाव, आपल्या लेसनचं नाव आहे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स, पण आपल्याला इथे सॉल्व्ह करायचे सायमल्टेनियस इक्वेशन्स. आता तुम्ही बोलाल की अरे हे काय वेगवेगळं लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल, धड्याचं नाव आणि आपल्याला सॉल्व्ह करायचे सायमल्टेनियस इक्वेशन, हे काय आहे? कन्फ्युजन आहे. कन्फ्युजन नाही होणार. मी तुम्हाला सांगते सायमल्टेनियस इक्वेशन्स काय असतात. आपण बघितलं लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल काय असतं, आपण बघितलं. आता आपल्याला बघायचंय सायमल्टेनियस इक्वेशन काय असतं. आता सायमल्टेनियस इक्वेशन्स असतात की नाही, ती पेअर असते, जोडी असते इक्वेशनची. एकच इक्वेशन कधी सायमल्टेनियस इक्वेशन नसतं. सायमल्टेनियस इक्वेशन ही जोडी आहे, पेअर आहे. जसं इथे दिलंय बघा, तुम्हाला इथे दिसते बाजूला एक्झाम्पल दिलेलं आहे एक तुम्हाला. 5x - 3y = 8, 3x + y = 2. म्हणजे जोडी असते. Yes. जसं आता मी एकच इक्वेशन लिहिलं ना, सिंगल इक्वेशन आहे की नाही, तर सिंगल इक्वेशनला आपण लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल म्हणतो. आता समजा मी एकच इक्वेशन हे मगाचं मी घेतलं, तर याला मी बोलणार लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. हे एकच इक्वेशन आहे, त्याला आपण लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. आणि जेव्हा मी असे सेम व्हेरिएबल वाला दुसरा पण एक इक्वेशन, म्हणजे मी या 2 इक्वेशनचं जेव्हा मी एकत्रितपणे जेव्हा आपण कन्सिडर त्यांना करतो, 2 इक्वेशन, 2 लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल, जोडी असते. 2 इक्वेशन आपल्याला देणार, 2 इक्वेशन मिळून आपल्याला सॉल्व्ह करायचे असतात. ते जे 2 इक्वेशन आपल्याला देतात की नाही, ती जी जोडी आहे त्याचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा आपण त्यांना सायमल्टेनियस इक्वेशन म्हणतो.
एकत्रितपणे आपण जेव्हा अशा दोन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल चा आपण विचार जेव्हा करतो, दोन अशा इक्वेशनचा एकत्रितपणे आपण जेव्हा त्यांना कन्सिडर करतो, तेव्हा आपण त्यांना सायमल्टेनियस इक्वेशन म्हणतो. इथे दिसते स्क्रीन दिसते Yes. तुम्हाला पीपीटीचा पेज ma'am. दिसतो. इथे काय Yes. लिहिले वाचा बघू, हो. काय लिहिलंय इथे, काय लिहिले वाचा. Solving simultaneous equations नाही, खाली elimination. जे लिहिले ना When छोट्या we अक्षरात think ते about two linear When हा we वाचा, think, yellow बरोबर आहे. box मध्ये का मॅम? नाही वरती त्याच्या when we think about two linear equation in two variable that at the same time At they the are called same time. at the Simultaneous same equations. time they are वेन वी थिंक अबाउट म्हणजे आपण विचार करतो, आपण कशाचा, दोन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचा ऍट द सेम टाइम, एकाच वेळी आपण जेव्हा दोन अशा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचा एकत्रितपणे आपण जेव्हा एकाच वेळेला विचार करतो, तेव्हा त्या इक्वेशन्सना काय म्हणायचं, simultaneous equation. सायमल्टेनियस इक्वेशन. ठीक आहे, कळलं? Yes. आता सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करण्याची मेथड आहेत, 3 मेथड आहेत तुम्हाला. सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करायचं म्हणजे काय, दोन इक्वेशनचं एकत्रितपणे सोल्युशन एकच काढायचं. आता तुम्ही जर इंडिव्हिज्युअली विचार केला, एक इक्वेशनचा विचार केला, तर एका इक्वेशनचे इन्फायनाइट सोल्युशन असतं. एक सिंगल इक्वेशनचा विचार केला तर मगाशी आपण बघितलं की त्याचे इन्फायनाइट सोल्युशन्स आहेत. पण जेव्हा दोन इक्वेशन आपण एकत्रितपणे कन्सिडर करतो, तेव्हा त्याला फक्त वन अँड ओनली वन सोल्युशन इज देअर फॉर सायमल्टेनियस इक्वेशन्स. त्याला इन्फायनाइट सोल्युशन नसतात. सायमल्टेनियस इक्वेशनला फक्त किती सोल्युशन असतात? Two. नाही, एकच सोल्युशन. एकच म्हणजे एकच एक्स आणि वाय ची व्हॅल्यू, ते सोल्युशन असतं. एक्स आणि Exact वाय ची असतं. व्हॅल्यू एकच पेअर मिळणार तुम्हाला. जसं आता मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल दिलं, तुम्हाला जर कळलं नाही तर पटकन एक एक्झाम्पल आपण ह्या दोन इक्वेशनचं बघूया. Yes. या इक्वेशनचं बघू आपण. Uh, ठीक आहे, आता हे दोन इक्वेशन आहेत, याचे तर आपण खूप सारे सोल्युशन बघितले. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 चे आपण मगाशी खूप सारे सोल्युशन इथे बघितलेले. हे बघा, हे सगळे सोल्युशन्स आहेत, 2,3, 3. आता याचं सोल्युशन मला सांगा. जर एकच इक्वेशनचा विचार केला, या एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3, या एकाच इक्वेशनचा विचार केला, तर याचे सोल्युशन काय काय आहेत सांगा. एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3. एक्स आणि वायच्या कोणत्या व्हॅल्यूज? हा बरोबर, 8, 5 येणार. 5, 8 येईल का? 5, 8 याच्यामध्ये 5, 8 येईल का? हा, 5, 8 नाही येणार. बरोबर, 9, 7, 9 आणि 7, 4. बरोबर, 7, 4. बरोबर. आणखी 11, 8. 11, 8. आणखी बाकीच्यांना कोणाला सुचतंय आणखी कोणते सोल्युशन याचे येणार? 14, खूप सारे 11. सोल्युशन आहे त्याचे पण. हा, खूप सारे सोल्युशन्स आहेत. मॅडम याचे हे सोल्युशन कसं येतं तेच नाही समजते. हा, मी सांगते हा पुन्हा. बघा, आता आपण एकाच इक्वेशनचा विचार करतोय. आता मी या जो दुसरं इक्वेशन लिहिले ना, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3. म्यूट करा प्लीज बाकीच्यांनी, मला आवाज येतो. सगळ्यांनी म्यूट करा आता, आवाज येतो. मतलब क्या है? म्यूट करा. हा, 23, 20. वेळासाठी मला फक्त समजावून सांगायचं. हा, बरोबर आहे. फक्त म्यूट कर.
कोणाला कळलं नाहीये कसे सोल्युशन करायचे ते मी सांगते. बघा हा, सोल्युशन म्हणजे काय असतं माहितीये का? आता समजा मी हे इक्वेशन मी एकालाच कन्सिडर करायचं आपल्याला, एकाच इक्वेशनला कन्सिडर करायचं. कोणतं? मगाशी आपण एका इक्वेशनचे खूप सारे सोल्युशन फाइंड आउट केले, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5. आता मला या इक्वेशनचे सोल्युशन फाइंड आउट करायचं. ज्यांना कळलं नाही त्यांनी बघा कसे कसे सोल्युशन आपण ह्याचे फाइंड आउट करायचं. सोल्युशन म्हणजे काय असतं माहितीये का? एक्स आणि वाय ची अशी व्हॅल्यू, म्यूट करा प्लीज. एक्स आणि वाय ची अशी व्हॅल्यू जी लेफ्ट हँड साइड मध्ये टाकली ना, लेफ्ट हँड साइड मध्येच एक्स आणि वाय आहेत. लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड कळते का? LHS RHS कळतं का? यस. तर लेफ्ट हँड साइडला एक्स मायनस वाय आहे, बरोबर आहे. आणि राईट हँड साइडला काय आहे? राईट हँड साइडला काय आहे? 3. 3 आहे, बरोबर आहे. तर सोल्युशन म्हणजे काय असतं माहितीये का? सोल्युशन म्हणजे या दोन्ही व्हेरिएबलची कोणती मी व्हॅल्यू घेतली आणि ती लेफ्ट हँड साइड मध्ये टाकली तर दोन्ही साइड इक्वल होणार आहेत, कारण मध्ये इक्वल टूचं साईन आहे. म्हणजे एक्स आणि वाय ची कोणती व्हॅल्यू मी टाकली की त्याचा आन्सर पण एक्स मायनस वायचा आन्सर 3 आला पाहिजे, कारण राईट हँड साइडला 3 आहे, मग इकडे पण 3 आन्सर आला पाहिजे. एक्स आणि वायच्या जागेवर काय टाकलं की 3 आन्सर आहे, मध्ये मायनस आहे, वजाबाकी आहे. एक्स आणि वायची कोणती व्हॅल्यू मी घेणार म्हणजे 3 आन्सर येईल. 5 आणि 2 minus चालेल 6. का? एक्सच्या जागेवर 5 टाकले, एक्सच्या जागेवर 5 आणि वायच्या हा. जागेवर 2 चालणार आहेत. 5,2 हा चालेल. चालेल. हा चालेल सर. कळते का? ज्यांना कळलं नाही त्यांना कळलं का कसं येणार हा. हे सोल्युशन? कळालं. आणखी कोणते येतील? 5,2 मगाशी तर सांगितले काय काही सोल्युशन, जसं 11, 8 आहे, खूप सारे आहेत. 9, 6 आहेत. 9, 6, 4, 20 and 3. 4,1 4,1 येईल का? हा. बरं, आता खूप सारे येतील. 12 येईल, 12,9 12,9 येणार, 13,10 असे खूप सारे सोल्युशन्स आहेत. 103, 100 पण येऊ शकतात, बरोबर. 1,033, 1,030 पण येऊ शकतात. हे पण सोल्युशन आहे त्याचे, आहे की नाही? हा. आता हे मी काय केलं माहितीये का? वेगवेगळा विचार केला. वेगवेगळा विचार आपण जेव्हा दोन वेगळ्या इक्वेशनचा वेगवेगळा विचार करतो तेव्हा त्याला इन्फायनाईट सोल्युशन्स असतात. मगाशी एक जे आपण एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 घेतलं त्याला पण खूप सारे सोल्युशन. हे बघा, हे मगाशी आपला एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 चे सोल्युशन्स आहेत हे. पण जेव्हा मी दोघांना एकत्रितपणे मी जेव्हा त्यांचा विचार करणार ना, दोघांना मी जेव्हा एकत्रितपणे जेव्हा आपण त्यांचा विचार करतो तर आपण काय करतो माहितीये का? या दोघांचे जेवढे पण सोल्युशन्स आहेत त्याच्यामधलं कॉमन सोल्युशन शोधतो. म्हणजे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 चे खूप सारे सोल्युशन आहेत, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3 चे पण खूप सारे सोल्युशन आहेत. पण असं कोणतं सोल्युशन आहे जे दोघांना पण चालणार आहे, म्हणजे ते दोघांना पण सॅटिस्फाईड करेल असं कुठलं एक सोल्युशन आहे? कोणतं आहे सांगा, जे दोन्ही इक्वेशन साठी चालणार आहे. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 साठी पण चालेल, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3 साठी पण चालेल, असं कोणतं सोल्युशन आहे? एक कॉमन सोल्युशन, याचे 2, 3. सोल्युशन बघून घ्या. बघा 2, 3 याला चालणार आहे. 2, 3 या इक्वेशनला इथे 2 आणि इथे 3 टाकलं तर -1 याला ना आन्सर येणार. नाही. असं कोणतं सोल्युशन आहे जे हे नाही दोघांसाठी मॅम. पण चालेल? 5, 5, 5, 2, 5, 2. 5, 2 याला नाही 5, चालणार. 2. एक्स प्लस वाय इज इक्वल टू नाही, नाही, 5 नाही. ला नाही चालणार. बघा आपण खूप सारे सोल्युशन लिहिले ना, त्याच्यामध्ये एक सोल्युशन कॉमन आहे दोघांमध्ये पण. नीट जर तुम्ही चेक केलं तर एक सोल्युशन सेम आहे दोघांमध्ये.
हा बघा हा वाला दिसतो 4,1 आणि मगाची हा, इक्वेशन 4, मध्ये 1. पण 4,1 आहे बघा 4,1. एकच सोल्युशन असं आहे जे दोन्हीला एकत्रितपणे सॅटिस्फाईड करते. बाकी कुठलंही तुम्हाला दुसरं सोल्युशन मिळणार नाही. जेव्हा आपण एकत्रित विचार करतो तेव्हा एकच सोल्युशन आपल्याला मिळणार. वेगवेगळा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा खूप सारे सोल्युशन्स मिळतात. कळते मी काय बोलते? म्हणजे मी Yes. काय बोलते माहितीये का? लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलला इन्फायनाइट सोल्युशन असतात, पण सायमल्टेनियस इक्वेशनला किती सोल्युशन असतात? सायमल्टेनियस इक्वेशनला 1. सायमल्टेनियस म्हणजे दोन इक्वेशनचा आपण एकत्रितपणे विचार करतो तेव्हा त्यांना किती सोल्युशन असतात? 1. फक्त ओनली वन अँड ओनली वन. कळते का? कळलं का? नक्की क्लिअर झालं तुम्हाला? Yes. सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजे हे दोन इक्वेशन जेव्हा आपण एकत्रितपणे कन्सिडर करतो तेव्हा त्यांना सायमल्टेनियस इक्वेशन म्हणतात. या दोघांचा आपण जेव्हा एकत्रितपणे विचार करतो तेव्हा त्यांना एकच सोल्युशन असतं, फक्त एकच, जे दोघांसाठी चालणार आहे, दोन्ही इक्वेशनला सॅटिस्फाईड करणार आहे, अशी व्हॅल्यू एकच मिळते आपल्याला. कळलं एवढं? आता आपल्याला हेच Yes. सोल्युशन आपल्याला सायमल्टेनियस, आता आपण सोपेवाले इक्वेशन घेतले त्यामुळे आपण त्याचे सोल्युशन, त्याचं जे सोल्युशन आहे ते इझिली आपल्याला मिळालं. पण कधी कधी खूप सारे असं खूप कठीण वाले इक्वेशन असतात, मग ते सॉल्व्ह करण्याच्या मेथड आहेत. आता मेथड आहेत 3. जेव्हा पण तुम्हाला सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करायचं असतं, हेच असेच इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचे जे आपण 9th मध्ये पण केलेले होते, तुम्हाला जर आठवत असेल. याच्यात 3 टोटल मेथड आहेत. एक आहे एलिमिनेशन, दुसरा आहे ग्राफिकल मेथड, ग्राफ मेथड आहे आणि क्रॅमर्स रूल आहे. ठीक आहे, 3 मेथडने आपल्याला हे सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करायचं. 3 मेथड कळल्या. पहिली मेथड एलिमिनेशन मेथड आहे, दुसरी ग्राफ मेथड आहे आणि तिसरी आहे क्रॅमर्स रूल. हे लक्षात ठेवायचं. 3 मेथडचे आपल्याला 3 प्रॅक्टिस सेट आहे. पहिला एलिमिनेशनची प्रॅक्टिस सेट आहे, नंतर ग्राफ 1.2 ग्राफिकल मेथडची आहे आणि 1.3 क्रॅमर्स रूलची. ऐकताय सगळेजण? अजूनपर्यंत आपण जे शिकलो Yeah. ते Yes. कळलं का सगळ्या? Yes. Yes. सॉल्विंग सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करण्याची मेथड आहे. पहिली मेथड कोणती? Elimination. बरोबर, व्हेरी गुड, एलिमिनेशन आहे. दुसरी मेथड कोणती? Graph. ग्राफ मेथड आहे. तिसरी मेथड कोणती आहे? क्रॅमर्स रूल. थर्ड मेथड क्रॅमर्स. व्हेरी गुड. ठीक आहे, तर या मेथड्स लक्षात ठेवायच्या आपण. कळलं? आता आपण एक एक मेथड शिकणार. Yes. आधी आपण मेथड जी आहे ती आहे एलिमिनेशनची मेथड. ही आपण 9वी मध्ये शिकलेलो आहोत. आठवते का काही? एलिमिनेशन मेथड 5वा चॅप्टर होता आपल्याला. लिनियर इक्वेशनच होतं त्याचं पण नाव, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. 5th चॅप्टर होतं मॅथ्स 1 मध्ये. आठवते का काही? कसं सॉल्व्ह केलेले आपण? नाही विसरले? काही काही थोडं थोडं आठवते का काय केलं होतं आपण, कसं सॉल्व्ह केले होते सायमल्टेनियस इक्वेशन? बरं,
नसेल आठवत आपण शिकूया, पण व्यवस्थित लक्ष देऊन ही मेथड फार इम्पॉर्टंट आहे, कारण याच्यावरची गणित जास्त येतात. ग्राफ मेथड पण इम्पॉर्टंट तरी येणार ते पण जास्त मार्काला असतो. हे पहिले जे 2 धडे आहेत ना, हे खूप इम्पॉर्टंट आहेत मॅथ्स 1 साठी, आणि एक लास्ट चॅप्टर स्टॅटिस्टिक्स खूप इम्पॉर्टंट आहे. हे 3 चॅप्टर जास्त मार्क्स साठी तुम्हाला येणार आहे. सेकंड चॅप्टर आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन, फर्स्ट चॅप्टर आणि लास्ट चॅप्टर. ऐकताय की मीच बोलते फक्त? ऐकतोय मॅम ऐकताय मॅम. आता आपण पहिली मेथड सुरू करणार आहोत, एलिमिनेशन मेथड. आता एलिमिनेशनचा अर्थ काय आहे? एलिमिनेशन वरून तुम्हाला काय कळतं? एलिमिनेशन म्हणजे काय? आता तुम्ही जर IPL बघत असाल, बघता ना मॅडम, बघतो. IPL बघता की नाही? बघतो ना. तर आपण हा शब्द खूप वेळा वापरतो, ह्या टीम एलिमिनेट झाल्या किंवा काय असं. एलिमिनेशन राऊंड असं काहीतरी असतं. म्हणजे काय असतं ते? एलिमिनेशन म्हणजे काय? एलिमिनेट हा शब्द आहे, काय त्याचा अर्थ? कोणाला माहित आहे? एलिमिनेट करणे. हा, म्हणजे काय करायचं? एलिमिनेट करायचं म्हणजे काय? त्याचा म्हणजे काय अर्थ आहे म्हणजे मराठीमध्ये? कोणा एलिमिनेट करणे म्हणजे काढून टाकणे. आता बघा, एलिमिनेशन राऊंड चालू आहे, म्हणजे आता IPL मध्ये ना एलिमिनेशन राऊंड म्हणजे काय? आता बऱ्याचशा टीम जे आहेत ना, त्या काय होणार आहेत? बाहेर मी बाहेर पडणार. कारण फक्त 4च टीम येणार ना. काय म्हणतात त्याला? 4 मध्ये काय 4 असतं ते त्याच्यामध्ये, कारण टोटल माझ्यामध्ये 10 टीम्स आहेत, टॉप 4 त्याच्यामध्ये फक्त 4च टीम सिलेक्ट होणार टॉप 4 मध्ये. हा, आणि हा एलिमिनेशन राऊंड म्हणजे काय? तर बाहेर काढण्याचा राऊंड. 6 टीमला बाहेर काढण्याचा राऊंड चालू आहे आता सध्या, है ना. एलिमिनेशन म्हणजे काढून टाकणे. ठीक आहे, काढून टाकायचंय. मग आता काय बरं काढायचंय? तर आपल्याला जे सायमल्टेनियस इक्वेशन दिलेले आहेत, त्याच्यामध्ये 2 इक्वेशन आपल्याला देणार. बघा, आता आपल्याकडे फॉर एक्झाम्पल प्रॅक्टिस साठी आपल्याला सॉल्व्ह बाय एलिमिनेशन, ही सगळी गणितं आपल्याला एलिमिनेशनने सॉल्व्ह करायची. ठीक आहे. आता पहिलं आधी मी एक गणित घेते, ते सोपं आहे खरं तर, पण सुरुवात आपण त्याच्यापासून करूया. फर्स्ट आपलं जे सम आहे त्याच्यापासून. हे सम जे आहे ते लक्षात ठेवा, मी इथे लिहिते फक्त. 3a + 5b = 26, a + 5b = 20. आणि सॉल्व्ह करायचंय आता. 3a + 6 आणि a + 5b = 20. ठीक आहे. असे आपले हे सायमल्टेनियस इक्वेशन्स आहेत. सायमल्टेनियस म्हणजे 2 इक्वेशन, त्यांना आपण सायमल्टेनियस इक्वेशन म्हणतो. आता हे सॉल्व्ह करायचं आपल्याला एलिमिनेशन मेथड. ठीक आहे. सॉल्व्ह करायचं म्हणजे काय? तर a आणि b ची व्हॅल्यू काढायची, त्याच्याने हे दोन्ही इक्वेशन सॅटिस्फाईड. ऐका, आणि एलिमिनेट करायचंय आपल्याला. काय एलिमिनेट करायचं माहितीये का? 2 व्हेरिएबल या इक्वेशन्स मध्ये व्हेरिएबल्स कोणते वापरलेत? कोणते व्हेरिएबल यूज केलेत? व्हेरिएबल म्हणजे इंग्लिश लेटर्स कोणते वापरलेत? A आणि B. बरोबर. हा, बरोबर. आता या 2 व्हेरिएबल पैकी एक व्हेरिएबल मला एलिमिनेट करायचंय. कोणता तरी एक व्हेरिएबल एलिमिनेट करायचं. एक व्हेरिएबल एलिमिनेट करून मला काय मिळणार आहे माहितीये का? मला त्या इक्वेशनला लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल मध्ये कन्वर्ट करायचं. कशामध्ये? इन 1 व्हेरिएबल मध्ये. कारण एक व्हेरिएबल मी घालवणार आहे, एलिमिनेट करणार आहे, त्यामुळे नंतर मला जे इक्वेशन मिळणार एलिमिनेट केल्यानंतर, ते लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल मध्ये असणार, कारण एक व्हेरिएबल मी काढून टाकणार.
कोणता तरी एक व्हेरिएबल काढून टाकायचा, बरोबर आहे? कोणता तरी एक व्हेरिएबल काढून टाकायचा. कळलं काय एलिमिनेट करायचंय? काय एलिमिनेट करायचं आपल्याला? काय एलिमिनेट करायचंय? एक व्हेरिएबल कोणताही. एक व्हेरिएबल, बरोबर आहे. कोणताही एक व्हेरिएबल डिसाइड करायचं, इक्वेशन बघून डिसाइड करायचं. बघा कोणतीही गोष्ट एलिमिनेट होण्यासाठी बघा आपण एक थोडं डोकं लावायचं, लॉजिक लावायचं. आपण कोणाला निवडायचं एलिमिनेट करण्यासाठी, ते आपण कसं याच्यातून ओळखायचं? एलिमिनेट होण्यासाठी दोन गोष्टींची गरज असते, नीट लक्ष द्या. कोणतेही व्हेरिएबल जाण्यासाठी दोन गोष्टी पाहिजे. एकतर पहिली गोष्ट कोणती गरजेची आहे माहिती आहे एलिमिनेशन साठी? दोन कोणते तरी नंबर सेम पाहिजे व्हेरिएबल्सचे. कोइफिशियंट कळतं तुम्हाला? कोइफिशियंट म्हणजे यस मॅम. यस. बघा इथे इथे ए चा कोइफिशियंट किती आहे? ए चा कोइफिशियंट 3 आहे. आणि इथे ए चा कोइफिशियंट किती आहे? नो. बीच्या काही काही नाहीये म्हणजे काय समजायचं आपण? काय आहे कोइफिशियंट इथे? 1 आहे. 1. ठीक आहे. आता हे कोइफिशियंट आहे म्हणजे ह्या पहिल्या इक्वेशन मध्ये ए चा कोइफिशियंट 3 आहे, दुसऱ्या इक्वेशन मध्ये ए चा कोइफिशियंट 1 आहे. इक्वल आहेत का ते कोइफिशियंट? नाही. नाही. मग आता बी चे कोइफिशियंट आपण चेक करू. बी चे कोइफिशियंट इक्वल दिसतात का? यस मॅम. आता काय इक्वल पाहिजे ना ते मी सांगते नंतर. इक्वल पाहिजे कोइफिशियंट म्हणजे इथे बघा बी घालवायचंय आपल्याला. आपण लगेच डिसाइड दोन गोष्टीमध्ये पहिली गोष्ट कोइफिशियंट डिसिजन घेतलेला आहे. कोणता व्हेरिएबल आपण घालवणार आहे? एलिमिनेट करणार आहोत. कोणता कोइफिशियंट कोणता व्हेरिएबल एलिमिनेट करणार आहोत? ज्याचा कोइफिशियंट इक्वल आहे. ए नाही, ज्याचा कोइफिशियंट इक्वल आहे. ए चा कोइफिशियंट बी, ज्याचा कोइफिशियंट इक्वल तो घालवायचा. ठीक आहे. दुसरी गोष्ट काय पाहिजे असते माहितीये का? केलेले आहेत व्हेरिएबल जो डिसाइड केला आपण घालवण्याचा, त्या दोन्ही टर्मचं जे साइन आहे ना ते अपोजिट पाहिजे, तर ते एलिमिनेट होणार ना. बघा या दोन गोष्टींचा अर्थ काय माहितीये का? कोणतेही व्हेरिएबल जाण्यासाठी पहिलं तर बघा मला सांगा 5b असेल आणि 3b असेल. बघा आता याच्यामध्ये कोइफिशियंट इक्वल नाही, मग ते पूर्णपणे कॅन्सल होऊ शकतात का? 5b 3b जरी मी केलं तर 8b येईल त्यांचं, आणि सबट्रॅक्शन केलं तरी ते जाणार नाही, पूर्ण नाही एलिमिनेट होणार. त्याचा आन्सर 2b येणार. बरोबर आहे? यस. कोइफिशियंट काय इक्वल पाहिजे? 5b आणि 5b असेल तरच ते मायनस करून जाऊ शकतात. 5b आणि 5b असेल तरी प्लस करून पण नाही चालणार, कारण प्लस झालं तर ते 10b येणार, मग काय उपयोग नाही. मग काय झालं पाहिजे त्यांचं, या दोघांचं, जरी इथे 5b 5b आहेत पण दोघांची साइन पण कशी पाहिजे? अपोजिट पाहिजे. कळते का मी काय म्हणते? साइन अपोजिट असल्याशिवाय बघा मला सांगा सबट्रॅक्शन कधी होतं? आपण 5b मधून 5b कधी जातील? जेव्हा एकाचं साइन प्लस असेल आणि दुसऱ्याचं आणि मायनस असेल. बघा दोघांचेही प्लस प्लस असतील तर हे जाणार का? 5b 5b जरी असले तरी दोघांचे साइन जर प्लस आहे तर ते एलिमिनेट होईल का? नाही. किती? 10b आन्सर येणार. आणि मायनस मायनस जरी असले तरी मायनस मायनसने पण ऍडच होणार. म्हणजे या दोघांची साइन कशी पाहिजे?
ऑपोजिट पाहिजे. ऑपोजिट. अपोजिट पाहिजे तर ते एलिमिनेट होणार. एलिमिनेट होण्यासाठी दोन गोष्टी पाहिजेत, एक तर कोइफिशियंट इक्वल पाहिजे आणि त्यांची साईन वेगवेगळी पाहिजे. बघा आता इथे आपल्याला जे सम दिलंय ना त्याच्यामध्ये पहिली कंडिशन आहे ती आपल्याला मिळते की कोइफिशियंट इक्वल आहे बीचा. बीच घालवायचं आपण, बीच घालवायचं कारण त्याचं कोइफिशियंट इक्वल आहे. दुसरी कंडिशन सॅटिस्फाईड आहे का, म्हणजे दुसरी कंडिशन आहे का, म्हणजे इथे मिळते का दोघांची साईन सेम आहे का की वेगवेगळी आहे? साईन कशी आहे? फाय सेम. सेम आहे. जो मला घालवायचा आहे ना सेम आहे, मग ते जातील का? नाही. ते जातील का? एलिमिनेट होतील का? नाही नाही. नाही होणार एलिमिनेट. मग त्याच्यासाठी काहीतरी करावं लागेल आपल्याला. काय करूया आपण, जर मला आता बीज घालवायचं आहे कारण त्याच्यामध्ये कोइफिशियंट इक्वल आहे, पण माझा प्रॉब्लेम काय आहे की त्याची साईन सेम. बाकीच्यांना कळतंय का सगळ्यांना मी काय शिकवते? मला एलिमिनेट करायचंय एक व्हेरिएबल आणि जे व्हेरिएबल एलिमिनेट करायचंय त्याचं पहिलं तर कोइफिशियंट इक्वल पाहिजे, दुसरं तर त्याचे साईन अपोजिट पाहिजे. याच्यामध्ये पहिली कंडिशन आपल्याला लगेच ऑलरेडी तुम्हाला इक्वलच आहे, बी चे कोइफिशियंट. बी चे कोइफिशियंट इक्वल आहेत की नाही मुलांना, कळतंय का? सगळ्यांना कळतंय? फक्त असं मला हँड रेस करून दाखवा सगळ्यांनी, ज्यांना कळतंय, जे ऐकतायत माझं हँड रेस हे करा, सिम्बॉल इमोजी पाठवा मला हँड रेस. सगळे ऐकतात मला कळेल पटापट. आता सगळ्यांनी कॅमेरा ऑफ केलाय, मला कसं कळणार किती जण ऐकतायत किती जण नाही ऐकत आहेत? एवढेच जणांनी केलं हँडल, बाकीचं ऐकतात की नाही? हॅलो मॅम, मी सॉल्व्ह केलेलं आहे. सॉल्व्ह केलं इक्वेशन? हो. काय केलं सबट्रॅक्शन होण्यासाठी? मॅम म्हणजे हे मी दोन जाण्यासाठी युट्यूबवर व्हिडिओ पाहिलेले होते. पहिले तर आपल्याला इक्वेशन काय मध्ये काय सांगितलं त्यांनी? पहिले तर इक्वेशन मध्ये आपल्याला जी एक पेअर असते ती सेम चेक करावा लागते. जर ती पेअर सेम असेल तर सबट्रॅक्ट करायचं. सेमचा पहिला अक्षर येतो एस आणि सबट्रॅक्टचा पण पहिला अक्षर येतो एस, असं ह्याप्रमाणे आपण ओळखू शकतो. आणि जर अलग अलग असले तर अलगचा येतो पहिला ए, तर म्हणजे ऍडिशन. तसं करून आपण ते इक्वेशन सॉल्व्ह करू शकतो. त्या थ्रू मी सॉल्व्ह केलेलं आहे. म्हणजे काय करायचं की जर सेम साईन असेल, तुम्हाला जो Yes, ma'am. व्हेरिएबल घालवायचा तर तुम्हाला बी घालवायचंय, त्याची साईन कशी हो. आहे? बी घालवायचं, त्याची साईन Same. कशी आहे? सेम. सेम. बरोबर आहे. आता Yes. जेव्हा पण सेम Yes. साईन असेल ना तेव्हा इक्वेशन ना सबट्रॅक्ट करायचं, टर्म्स ना नाही, इक्वेशन्स ना सबट्रॅक्ट करायचं. म्हणजे Yes, आपल्याला ma'am. या दोन इक्वेशन ना एक तर ऍड करायचं असतं किंवा सबट्रॅक्ट करायचं असतं. पण ऍड केव्हा करायचं आणि सबट्रॅक्ट केव्हा करायचं हे कळलं पाहिजे. दोन इक्वेशन मध्ये जे व्हेरिएबल मला घालवायचं आहे, नीट लक्ष द्या, जे व्हेरिएबल मला एलिमिनेट करायचं आहे त्याची साईन जर सेम असेल तर सबट्रॅक्ट करायचं इक्वेशन. साईन सेम, बरोबर बोलला दादा, एस एस तुम्ही लक्षात ठेवू शकता. साईन सेम असेल तर काय करा? सबट्रॅक्ट करा. सेम साईन असेल तर सबट्रॅक्ट करा आणि अपोजिट वेगळी साईन असेल तर ऍडिशन करा. अलग आणि ऍडिशन असं तुम्ही लक्षात ठेवू शकता दादा. अलग म्हणजे वेगवेगळी साईन. आता इथे वेगवेगळी आहे का? बी फाय बी दोन्हीची साईन सेम आहे, मग मी इथे इक्वेशन ना काय करणार आहे? सबट्रॅक्ट करणार आहे. ठीक आहे. आता सबट्रॅक्शन मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची,
नीट लक्ष द्या मुलांना, हे कळलं पाहिजे आपल्याला. खरं तर हे 9वी मध्ये आपण शिकलेलो आहोत, पण पुन्हा एकदा आपण रिवाइज करतोय हे सगळं. म्हणून 9वीला माझ्याकडे जी मुलं होती त्यांना मी सांगितलेलं आहे की लक्षात ठेवा हे व्यवस्थित, कारण हे 10वीला आपल्याला सेम तसेच्या तसं सॉल्व्ह करायचे इक्वेशन्स. 9वीची गेल्या वर्षीची कोण मुलं आहेत का आता हा ते आम्ही आहोत. माझ्याकडून शिकलेले आहेत? काय मॅम? आहो आम्ही. हा. लास्ट इयर माझ्याकडे 9वीला होती मुलं, ती आहेत का आता कोण त्याच्यापैकी? हो मॅम आहे. हो. लास्ट इयर आमच्या स्कूल कडून आम्ही जॉईन व्हायचो. हो मॅम, आम्ही जॉईन केलं होतं स्कूल. हा व्हायचं. मी शिकवायचे ना तुम्हाला 9वी मध्ये. हा. येस मॅम. जेम्स नंदुरबार स्कूल कडून म्हणजे तुम्ही या स्कूल का हॉस्टेलर आहे मॅम. संध्याकाळी असायचं हॉस्टेलला की राहणार. दुपारी आपल्या याच्या दुपारी आश्रम असायचं. शाळेच्या का? हा. 3 वाजता. हा मग तेव्हा माहित नाही, म्हणजे मे बी तेव्हा कदाचित नसेल, माझं झालं असेल, पण संध्याकाळच्या बॅचला असणाऱ्या मुलांचं ते सगळं घेतलेलं आहे पुरुष. ठीक आहे. तर इथे आपण काय करायचंय, सबट्रॅक्ट करायचंय इक्वेशन, कारण सेम साइन आहे. सेम साइन ला सबट्रॅक्शन करायचं आणि वेगवेगळी साइनला ऍडिशन करायचं इक्वेशन. सबट्रॅक्शन मुळे होतं काय माहितीये का, इथे इक्वेशनला मी 1 नंबर आणि 2 नंबर असे मी इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 असे नंबर्स देणार आहे. सेकंड इक्वेशन असतं ना, खालचं जे इक्वेशन आहे ना, त्याच्यामध्ये जे टर्म्स आहेत, 3 टर्म्स आहेत, या तिघांची पण साइन चेंज होत्या. जेव्हा तुम्ही सबट्रॅक्शन करता तेव्हाच, ऍडिशन जेव्हा करणार तेव्हा साइन चेंज होणार नाही. सबट्रॅक्शन आता आपण करतोय, त्यामुळे जेवढे पण हे टर्म्स आहेत खाली त्यांची साइन चेंज होते. आता ए जो आहे, ए ला साइन कोणती आहे इथे? साइन ना, साइन कोइफिशियंट त्याचा 1 आहे, आणि साइन कोणती आहे या 1a ला? मायनस. प्लस आहे. नाही, मायनस नाही. प्लस. मायनस हे सबट्रॅक्शन आपण इक्वेशनचं केलं, हे ह्याची साइन नाही. त्याची ओरिजिनल साइन काय आहे? 1a ची साइन काय आहे ओरिजिनल? प्लस आहे. प्लस. ती आता चेंज होणार, ती आता काय होणार आहे? नाही, मायनस. मायनस होणार. इथे प्लस 5b आहे, हा प्लस 5b आहे, तो पण काय होणार? मायनस 5b होणार. सगळ्या टर्मची साइन चेंज होणार खाली जेवढे टर्म्स आहेत. इथे पण -20. आता चेंज झालेली साइन आपण घ्यायची आहे, आधीची साइन कन्सिडर नाही करायची. ठीक आहे. आणि आता आपण आपल्या रूल प्रमाणे त्यांचं ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करायचं. आता बघा याचं काय होईल, हा 3a आहे, 3a म्हणजे प्लस आहे, प्लस 3a, आणि हा -1a झाला. आता याची साइन बदलली आहे खालच्याची, 3a प्लस आहे, वरच्याची साइन नाही चेंज होत, खाली जे इक्वेशन आहे त्यांची साइन बदलते. प्लस 3a आणि खाली आहे -1a, मग काय येणार? 3a आणि -1a, 2a. प्लस 2a येणार ना, मोठ्या नंबरची साइन येते त्यामुळे प्लस 2a. ठीक आहे. प्लस साइन नाही लिहिली तरी चालते. त्यानंतर हा प्लस 5b, वरचा प्लस 5b आणि खालचा -5b झालेला आहे. -5b कट होऊन आणि जाईल, म्हणजे -5b दोघं कट होऊन जातील. कट होणार, कारण दोघांची वजाबाकी होईल. 5b प्लस आहे आणि हा 5b मायनस आहे, आणि वेगवेगळी साइन आली की नाही, त्यांची वेगवेगळी साइन असल्यामुळे मायनस होणार. आणि हे तर आपल्याला पाहिजे होतं ना, का केलं सबट्रॅक्शन? इक्वेशनला सबट्रॅक्ट का? साइन चेंज व्हायला पाहिजे म्हणून. नाहीतर मग वेगवेगळी साइन असती तर ते असे पण सबट्रॅक्ट झाले असेल. सेम साइन असल्यामुळे मला साइन चेंज करावी लागली.
त्यानंतर या बाजूला +26 आणि -22 आहे आता इथे. +26 -22 किती आन्सर येणार? फोर. +24 येणार. आता बघा इथे एक व्हेरिएबल एलिमिनेट झाला की नाही? बी हा. एलिमिनेट झाला. बी. हे बघ राहिला ए. आता काय करायचं पुढे? ए ची व्हॅल्यू काढायची. आता हे कसं सॉल्व्ह करायचं ते आपण आधी पण आपण शिकलेलो. 2 इथे मल्टिप्लाय आहे आपल्याला. हा तिकडे नेल्यावर काय होणार? हा 2 इथे मल्टिप्लाय आहे. 2 इकडे आल्यावर काय होणार? डिवाइड. डिवाइड. 2 1 जा 2, 2 2 जा 4. म्हणजे ए ची व्हॅल्यू किती आली? ए ची व्हॅल्यू आली 1. 1. आता ए ची मिळाली 1 कशी येणार? 2 येणार ना? 2 1 जा 2, 2 2. सॉरी. आता कशाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आपल्याला? बी ची पण करायची. बी एलिमिनेट झाला म्हणजे बी ची व्हॅल्यू काढायची नाही असं नाही. आता बी ची पण शोधायची. मग त्याच्यासाठी कोणतं तरी एक इक्वेशन घ्यायचं. हे वाला पहिलं इक्वेशन मी घेते. दोन्हीपैकी कोणतंही एक इक्वेशन घ्या. 3a + 5b = 26. आता इथे ए च्या जागेवर 2 व्हॅल्यू टाकायचे. ए ची जी व्हॅल्यू आली ना 2 ती या इक्वेशन मध्ये टाकायची. हा 3 आणि या ए ची व्हॅल्यू 2 आहे ती इंटू आहे. मल्टिप्लाय करायचे. असं नाही लिहायचं 3 आणि 2 32 नाही लिहायचं. 3 आणि ए मध्ये काय टाकायचंय? 3 आणि ए मध्ये मल्टिप्लिकेशन आहे. 3 × 2 + 5b = 26. 3 2 जा किती होतात? 3 2 3 6. 2 जा 6 + 5b = 26. आता काय करायचं सांगा? बी ची व्हॅल्यू मला काढायची आहे. आता काय करू पुढे? 5b = 26. 5b = 26 26 -6. -6. हा 6 नेला आपण तिकडे. आधी आपण हा 6 त्या बाजूला राईट हँड साइडला नेला. -6. 5b = 26 - 6 किती होतात? 5b = 20. 20. आता काय करायचं पुढे? हा बी इथेच ठेवायचा आणि 5 मल्टिप्लाय आहे तो तिकडे जाऊन काय होणार? 5 डिवाइड होणार. मग 5 1 जा 5, 5 4 जा 20. म्हणजे बी ची व्हॅल्यू किती आली? 4. आता दोन्हीच्या व्हॅल्यूज आपल्याला मिळालेल्या आहेत. ए ची पण मिळाली, बी ची पण. आणि मग ब्रॅकेटमध्ये आपल्याला सोल्युशन लिहायचंय. सोल्युशन लिहिताना नेहमी ए ची व्हॅल्यू आधी लिहायची, बी ची नंतर लिहायची. XY असेल तर एक्स ची पहिली लिहायची, वाय ची नंतर. MN असेल तर पहिली व्हॅल्यू कोणाची लिहायची? MN. 2 व्हेरिएबल असते. आधी M ची मग N ची. इथे सोल्युशन बनणार 2,4 असं सोल्युशन ऑफ असं लिहायचं खाली. इज द सोल्युशन ऑफ गिवन सायमल्टेनियस इक्वेशन. काय लिहायचं? गिवन सायमल्टेनियस इक्वेशन. म्हणजे तुम्हाला सोल्युशन असा खाली ब्रॅकेट सोल्युशन A, B = 2, 4 is the solution. Solution of given simultaneous equation. ठीक आहे? येस. आता हे पहिलं आपण इझी वाले. याच्यामध्ये ऑलरेडी तुमचा कोइफिशियंट इक्वल होता बीचा. कधी कधी अशी गणित असणार त्याच्यामध्ये तुम्हाला कोइफिशियंट पण इक्वल नसतो कोणाचाच. दोन्ही व्हेरिएबलचे कोइफिशियंट वेगवेगळे असतात.
मग आधी ते इक्वल करावे लागतात आपल्याला. बघा, दोन गोष्टी आपल्याला करायच्या आहेत एलिमिनेशन साठी. एक तर कोणता तरी व्हेरिएबल निवडायचा, त्याचा कोइफिशियंट इक्वल करायचा, आणि दुसरं त्याची साईन वेगवेगळी असली पाहिजे. साईन वेगवेगळी बघायची. साईन सेम असेल तर सबट्रॅक्शन करायचं, वेगवेगळी असेल तर ऍडिशन करायचं. पण ते नंतर Yes. आपण शिकू कसं सोड. ठीक आहे, Yes. हा. वेळ संपले. गुड बाय. ओके मॅम. बाय. बाय मॅम, गुड नाईट. अच्छा, तुम्ही काय अभ्यास करणार? होमवर्क? मॅम एक्झाम्पल्सची प्रॅक्टिस करणार. गुड नाईट मॅम. बघा तुम्हाला किती येतात गणित, मग नाहीतर मग मी शिकवणार तुम्हाला.